शकता आम्ही शेतामध्ये आलेलो आहोत, कारण की आम्हाला शेळ्यांचे पिल्ले शेतामध्ये नेऊन ठेवायचे आहेत. 3.3 लाख निसर्ग सोडण्यात गेला आहे गोदावरी नदी पात्रामध्ये. त्यामुळे आता या 12 वाजलेले आहेत. बघू शकता खूपच रात म्हणजे पांढरं सगळं आहे. तर मित्रांनो बघू शकता आता 12 वाजलेले आहेत, 12-12:30 वाजलेले आहेत. 3.25 लाख क्युसेसने सोडलेलं आहे म्हणे पाणी. तुम्ही बघू शकता इकडे 3 पायऱ्या राहिलेले, 3 स्टेप. तुम्ही बघू शकता वेगाने पाणी जात आहे इकडे. पिल्ले शेळ्यांचे आम्ही शेतामध्ये ठेवून आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता पब्लिक बसलेले पाण्यासाठी. चलायचं तर मित्रांनो आता आपण भावाला आणि पप्पाला आणायला जात आहोत शेतामध्ये. आता तर चला जाऊयात. मित्रांनो आता आम्ही शेळ्याचे पिल्ले तर नेऊन घातले, पण मी घाटावरून एक चक्कर मारली. पाहितलं तर पाणी समजा आलं नव्हतं, पण वाढणार आहे म्हणे. आता 4 लाखाने सोडलेलं आहे म्हणे. पण आता कोणाचं बघूयात उद्या सकाळी. तुम्ही कसे आहात बघू शकता. आता आम्ही शेतामध्ये जात आहे. मित्रांनो आम्ही खूप रात्री बेजार झालो. पाणी येणार आहे म्हटले, पण पाणी आले नाही. पण आता सुरू होत आहे समजा दमादमा आणि येत आहे पाणी. तुम्ही पाहू शकता तिकडे आकाश म्हणजे आभाळ लाल कलरचं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे. आता आपण दुधाची कॅन घेऊन जात आहोत शेतामध्ये. चला जाऊयात. हे आभाळ बघू शकता पूर्णपणे ऑरेंज झालेलं आहे पूर्णपणे. व आज आभाळ इतकं साफ आहे बाबा बाबा. बघू शकता आभाळ नाही काही नाही, फक्त थोडेफार काळे ढग आहेत. मित्रांनो हा ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून तुम्हाला पार्ट 2 मध्ये पाहण्यास भेटेल. आज पाणी किती आले व किती नाही. बाय. सबस्क्राईब करा चॅनलला.